माझे विद्यार्थी मॅडमने एक सांगितलेलं आहे की आपली संस्कृती ही लुप्त होत चाललेली आहे. लुप्त म्हणजे गायब होत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे. आता मला वाटतं इथं बसणाऱ्यापैकी जवळपास सर्वांचीच मुलं मुली हे CBSE म्हणा किंवा चांगल्या मोठ्या ब्रँड शाळेमध्ये, ब्रँड नाव असतो अशा शाळेमध्ये शिकतात. माझी मुलगी आता 5वीतून 6वीत जाईल, दुसरीतून 3रीत जाईल, पण आजपर्यंत मी त्यांना महासरस्वती पूजन किंवा सरस्वती पूजन आहे पप्पा किंवा हमारे स्कूल में ये एनुअल सरस्वती शारदा माता पूजन है इसलिए पैसे दो, मी 5 रुपये लेताना पाहिलं नाही. आणि क्रिसमसच्या नावानं माझ्या मुली 150-200 रुपये दरवर्षी तुमच्या मुली घेऊन गेले असतात. गेल्यात मॅडम, म्हणजे आपली कुठेतरी संस्कृती ती लुप्त झालेली आहे. कॉन्व्हेंटला मला वाटतं मॅडम तुमच्या मुलांनी कधी सरस्वतीचं नाव कशी महापूजन झालेलीच नाही. आणि आपण सरस्वती पूजन किंवा हे जे करत असतो एकासाठी करत असतो, तिला विद्येची दैवत म्हटलं आहे. म्हणजे आपण कोणाला तरी साक्ष ठेवून आपण आपला संकल्प घेत असतो. आपला हा दिवस म्हणजे कशाचा असतो, जेवणाचा किंवा पूजन करायचा, गणपती आला म्हणून गणपती मांडला, 10 दिवस झाले म्हणून गेले अशासाठी नाही. हे असे दिवस जे येत असतात ते संकल्पासाठी येत असतात. आम्हाला माहित नाही का भगतसिंगने काय केलं, 15 ऑगस्टला काय झाला, 26 जानेवारीला काय झाला, सर्व माहिती आहे. सावित्रीबाई फुले काय सर्व माहिती, पण याची जाणीव तुम्हाला त्यांनी जे कर्तव्य केले किंवा कर्म केले त्या कर्माची पुनरावृत्ती तुमच्यावर व्हावी. बरोबर आहे, त्यांनी जे काही केलं त्याची पुनरावृत्ती तुमच्यावर व्हावी म्हणून हे अशा प्रकारचे उत्साह काय केले जातात, नेहमी मनवले जातात. बरोबर. त्याचप्रमाणे आता विद्यार्थी देशामध्ये तुम्हाला सांगतो की तुमच्यापैकी आता तुमचा केंद्रबिंदू काय आहे, अभ्यास, शिक्षक. बरोबर आहे. तुम्हाला सर्वात जास्त कुठं फोकस करायला पाहिजे, सरळ बसा थोडं. मला सांगा बसा बेटा, बसा बसा, तिथे जागा भेटते तिथे बसा. आता सूर्य निघालेला आहे, निघालाय ना, इकडे लक्ष द्या. सूर्य निघाला आहे ना, सूर्य कशाचं काम करत आहे, प्रकाश. वारा कशाचं काम करत आहे, नदी कशाचं काम करत आहे. मग तुम्हाला कोणतं काम सोपवलेलं आहे, तुमच्यापैकी एखादा तरी आजच्या काळात आई वडील जो असेल तर मला हात वर करून सांगा प्रामाणिकपणे की माझे आई वडील असे म्हणतात का मला काम करून आणा किंवा कामाला जा बेटा, तू कामाला जाशील तेव्हा पैसे येतील तेव्हा माझा परिवार चालेल, असं एखाद्याचं ते आई वडील आहेत का. नाही सांगा, खरं सांगा. असतील तर माझ्याकडे नाव सांगा, मी त्यांच्याकडे आहेत का. बस नाही आहेत का. मग ते जे तुमच्यासाठी मेहनत करत आहेत, जे तुमच्यासाठी प्रयत्न करत आहेत, ते जे तुमच्यासाठी हाल अपेष्टा सहन करीत आहेत, ते हाल अपेष्टा आपल्या डोळ्याच्या समोर आणा. ज्याप्रमाणे शरीराला आपल्याला सकस आहाराची गरज असते, त्याप्रमाणे आपल्या शरीराच्या विकासासाठी आपल्याला पोषक तत्वाच्या गरज असते, त्याचप्रमाणे आपला बौद्धिक विकासाकरता आपल्याला कशाची गरज असते, ज्ञानाची गरज असते. ज्ञान कुठून भेटेल, ज्ञान वाचनातून भेटेल. ज्ञान नंतर भेटणार नाही. तुम्ही नशीबवान आहात, तुम्हाला चांगली संधी आहे. आम्ही जेव्हा 10वी 12वीच्या पोरांचा जेव्हा समारोप घेतो तेव्हा त्या कालावधीमध्ये 15 दिवस राहतात आणि 15 दिवसाच्या कालावधीत आम्ही कितीही मोटिवेशनल भाषण दिलं तरी 15 दिवसामध्ये त्याच्यावर अंमल करणे, ते क्रियान्वित करणे हे शक्य नाही. पण तुमच्याकडे 2 वर्ष आहे, 2 वर्ष आहेत की नाही. म्हणजे आधी हातून संधी केलेली आहे का, म्हणजे तुम्हाला सेंटरच्या बाबतीत, याच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत सर्व काही. मी बोलतो यासाठी की तुमच्या महत्वाचा केंद्रबिंदू आहे शिक्षण. आपण भर द्यायला पाहिजे शिक्षणात. तर आजपासून संकल्प करण्याचा प्रयत्न करा. ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची गरज आहे त्याप्रमाणे आपल्या बुद्धीला सुद्धा कशाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान कुठून मिळेल, ज्ञान पुस्तकातून मिळेल. तुमच्या आईवडिलांनी कधीच नाही सांगितलं तुम्हाला कामाला जा. तुमचे आईवडील तुमच्यासाठी काय करतात ते लक्षात घ्या आणि ते जर डोळ्याचं सामोर नेहमी आणले तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. बुद्धीच्या विकासासाठी ज्ञान हा पोषक आहे आणि तो वाचनातून मिळत असतो, अभ्यासातून मिळत असतो. आज तुमच्याकडे संधी आहे. आज आपण एखाद्या बासाची काडी आणली, बांबू नाही का, बांबू, आज बांबू ताजा तोडून आणला आणि त्याला वाकवून त्याची कमान तयार केली, कमान तयार होईल. पण त्याच बांबूला आपण नंतर वाढल्यानंतर वाकवतो म्हटलं तर काय होईल, तुटेल. अशी परिस्थिती ते 12वी आणि 10वी वाल्याची झाली. शेवटच्या टप्प्यावरती काडी वाढून गेली होती, ती कडक होती, हार्ड होती, तिला वाकवण्याचा प्रयत्न केला तर ती तुटत होती. बरोबर.
पण आता तुम्ही कसे आहात, मऊ आहात, बरोबर. तुम्ही कुंभाराच्या ओल्या मातीसारखे हात तुम्ही आजही मनावर घेतले, आजच्या दिवशी मनावर घेतले, तर आजपासून 10वी आणि 12वीचे टार्गेट थोडेसे समोर ठेवले आणि आज महासरस्वतीच्या दिवशी समजा तुम्ही संकल्प घेतला तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. जो झाले तो झाले. काय करू आहे, मस्ती केलं चालले, या सायकलवर 3 भूत बसले तेही चालले, पण आता भूत बसून देवाच्या समजलं का. कारण की आता तू भूताच्या मागे लागला तर तुझ्या मागे भूत लागल्याशिवाय लागणार नाही. आता तो भूत म्हणजे कोणता, तो भूत म्हणजे कोणता, हा, निरक्षरतेच्या भूत त्याच्या मागे लागेल. मुलींसाठी सांगतो, एक अजमीरा नावाची मुलगी होती, काल अर्ली नावाची पिक्चर पाहिलेली मी. अर्ली खास मेमोडियन समाजावर होती. मेमोडियन समाजातील जो पुअर कंडिशन, एकदम बीपीएल लाईनच्या ज्या खाली येत असतो त्या कंडिशन मध्ये ती अर्ली नावाची पिक्चर होती. त्या अर्ली नावाच्या पिक्चर मध्ये मुसलमानच लोक, जे अरेबियन लोक असतात ना, खानदेशी खूप श्रीमंत असतात, त्यांच्याकडे तेलाच्या विहिरी असतात. आपला एक स्टेट गव्हर्नमेंटचं बजेट चालू शकतं तेवढाच एक माणूस तिथला जमीनदार श्रीमंत असतो. ते लोक आपल्या भारतात येऊन त्या समाजातील मुलींना त्या चित्रपटाच्या माध्यमातून काय दाखवण्याचा प्रयत्न केला माहिती आहे का. त्या मुलींना त्यांच्या मुलातून 14 मुली विकल्या गेल्या होत्या. किती, 13 वर्षाच्या, 14 वर्षाच्या, 12 वर्षाच्या, 16 वर्षाच्या, 17 वर्षाच्या. आणि त्या एका मुलीच्या मोबदल्यात ते 2-2, 4-4 लाख रुपये देते. आणि त्या मुली कुठं गेल्या, काय गेल्या नंतर येत होते, पैसा खूप राहते आणि त्यांना विकून टाकायचे आणि आपल्या उदरनिर्वाहाचं. पण त्याच्यातली एक मुलगी चुकून ते शिकली, बालपणी मामाच्या किंवा कोणाच्या तरी गावाला गेली, तिचे चुकून शिक्षण झाले. शिक्षण झाल्यानंतर तिला जे बालपणीचे माझ्या मैत्रिणी होतं त्या शोधण्याचा प्रयत्न केला आणि बालपणीच्या मैत्रिणी शोधण्याचा प्रयत्न केला. तुझ्या तिच्या लक्षात आला की सर्वांचेच लग्न झाले, सर्वांचे लग्न झाले, पण तिची क्युरिओसिटी, एक ऍडव्हर्टाईज येते ना, समजते की क्युरिओसिटी काय असते. क्युरिओसिटी म्हणजे, अरे आपण क्युरिओसिटी म्हणतो जिज्ञासा, काही गोष्ट म्हणजे आपलं समाधान होत नाही तोपर्यंत आपण मागे मिळतो का नाही, समोरचं सांग, समोरचं सांग, समोरचं सांग. हा, कधी कधी आपण मैत्रिणीवरही चिडतो ना, तो सांगते तुझ्या काय सांगतो तुला, आणि मग लगेच काय म्हणतं, मग नंतर सांगितलं आपल्याला असं राग येते की याला करून टाकावं, येते की नाही. म्हणजे आताच सांगितलं, म्हणजे इतकी इच्छाशक्ती जागृत, म्हणजे जिज्ञासा होत असते का आताच सांगितलं. अशा प्रकारची त्या मुलीला वाटलं की माझ्या 14 मुलीचे कसं हे झाले लग्न, 14 मुलीचे लग्न झालं. तिनं तिची क्युरिओसिटी वाढली, जिज्ञासा वाढली, हा, आणि तिनं मग त्याच्यात सर्च करणं सुरू केलं. थोडं सर्च केल्यानंतर लक्षात आलं की कोणीतरी अरेबियन राजा, म्हणजे ते अरेबियन लोक पाहिले का तुम्ही, ते खान वगैरे पठाण वगैरे येतात, ते पांढरे कपडे घालतात, आपल्या डोकं दुखल्याची पट्टी घालतात पांढरी अशी, नाही का, येतात नसेल एखादं याच्यावर काय स्त्री धर्माचे धर्मगुरू सारखे दिसतात ना, ते मोठ्या मोठ्या याचे मालक आहेत, तेलाच्या खाणीचे मालक आहेत. त्यांच्याकडे त्या मुली विकल्या गेल्या. तिच्या लक्षात आलं, तिनं करता म्हणजे त्याचा शोध घेता घेता तिथपर्यंत पोहोचली. त्या 14 मुली घरी आल्या आणि त्या मुलीची लाश आहे. त्यात मी चित्रपटात गोष्ट, कालची पिक्चर आहे, काल अर्ली नावाची पिक्चर आली, त्या पिक्चरचं नाव होतं अर्ली, सर्च मारा. पण त्या चित्रपटातून फक्त एकच सांगण्यात आला की ती एक मुलगी जी शिकली तर तिने त्या 14 मुलीला वाचवलं. म्हणजे तिला शिक्षणामुळे सत्य, असत्य, चूक, बरोबर, काळा, पांढरा, खोटा, खरा, हा याच्यातला फरक कुठून येतो. म्हणून शिक्षणाशिवाय तुम्हाला तरुणोपाय नाही. मी आता तुम्हाला 10वीच्या भूगोलाचा पेपर, तुम्ही पास होता. 10वीच्या भूगोलाचा पेपर आहे, बिलकुल सडन तिथलं मला वाटतं जवळपास 30 ते 40 पोरं पास होती, काही गरज नाही. पण मी म्हणतो का आतापासून जर तुम्ही तयारी ठेवली, संकल्प करा, सरस्वती पूजन आहे, हा, आपण एक साक्षी म्हणून किंवा कुठेतरी एक त्यांना एक मनात भीती असते, माहिती आहे का. आपण आस्तिक आणि नास्तिक म्हणतो, कितीतरी लोकांचं म्हणणं असं आहे, लालबहादूर शास्त्रीने नेहमी म्हटलेलं आहे, त्याचे एक माझ्या डोक्यात निघत नाही, भगवान आहे का नाही मी मानत नाही म्हणते. पण भगवानाला मानल्यानं जर सत्कर्म होत असतील आणि पुण्य होत असेल तर त्याला मानायला, म्हणजे कुठेतरी आपण एखाद्याला कुठेतरी संकल्प ठेवतो, शपथ घेण्याची, नाही का. हवेची तर शपथ घेत नाही, पाण्याची तर शपथ घेत नाही, ज्याला कुठेतरी आपलं दैवत मानतो त्याची शपथ घेतली. बापाची घेतो, भावाची घेतो, बहिणीची घेतो, आईची घेतो, ज्याची घेतो म्हणजे तो आपल्या मनात आहे.
कुठेतरी आपलं श्रद्धेस्थानी आहे. आणि आपण विद्येची दैवत कोणाला म्हणतो? महासरस्वतीला. मग विद्येसाठी कोणाची शपथ खायची आहे? महासरस्वतीची खायची आहे. शपथ खाच नाही, आज शपथ खायला पाहिजे की नाही? मी 24 तासापैकी 6 तास झोपण्यासाठी, 4 तास खेळण्यासाठी, 1 तास पुढ्या करण्यासाठी आणि बाकीचे उरलेले तास महासरस्वतीची शपथ खाऊन सांगतो म्हणा. बिलकुल अभ्यास येईल. निगेटिव्ह विचार येणारच नाही म्हणा. जर माता सरस्वतीची तुम्ही शपथ घातली फक्त मला करायचंय 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 करायचंय. नदीच्या पाणी जेव्हा वाहत असतं तर नदी कधी विचारते का मी समुद्रापर्यंत जाईल का नाही, जाणार की नाही, जाणार की नाही, जाणार की नाही? काही पाणी तिथेच अटते, काही पाण्याला दुसरा प्रवाह मिळते, पण काही पाणी समुद्रापर्यंत पोहोचते. आणि जो पोहोचतो तो कोण राहते माहितीये का? जो विचारच नाही करत मी पोहोचणार की नाही, पोहोचणार की नाही, रस्ता तुला येत नाही, फक्त पोहोचायचे, फक्त पोहोचायचे, फक्त पोहोचायचं आहे. हा जो विचार करतो तो समुद्रापर्यंत पोहोचते आणि यश संपादन करते. बरोबर आहे? अशा दिवशी तुम्ही आज संकल्प करा की मी आजपासून माझ्या फर्स्ट म्हणजे प्रथम उद्देश काय आहे? अभ्यास, शिक्षण याला महत्त्व द्यायचे आहे आणि आपल्या कुटुंबाचं आपल्याला काय करायचं आहे? नाव वाढवायचं आहे. अभिमानानं तुझ्या कुटुंबाच्या लोकांनी म्हटलं पाहिजे की माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे. आम्हाला वाटलं पाहिजे. आज तो एक विजय राठले नावाचा मुलगा होता, स्तुती करतात. तो मुलगा चांगला होता, संस्कारी होता, अभ्यासात मागे होता, पण तो त्याने फक्त एकच शब्द बोललो होतो त्याला 8व्या वर्गात, 10वी पास होशील का? इच्छा आहे का? 10वी पास झाला पाहिजे असं वाटते का? पास होतात. त्याला अडकिताही लिहिता येत नव्हता, काहीच नव्हतं, पण त्यानं पास होण्यापुरता आपलं लेखन केलं. जो आज आपला 10वीच्या 12वी 8च्या पोरगाही नाही करतो तो त्याने केलं. पण त्याने संकल्प केला होता. खूप मोठं डॉक्टरचं स्वप्न नाही पाहिलं होतं. त्याने फक्त पाहिलं होतं की तिरुवड्याहून जाणारी बस नागपूरला झाली तर मला बसचं नाव वाचता आलं पाहिजे. आता त्याला नागपूर वाचतात नाही येत, तो बालाघाटला नाही पोहोचत. आणि या वयामध्ये हा कधी एखाद बुजुर्ग म्हाताऱ्या माणसाला विचारल, काकाजी हे बस कुठे जातेची? एक तुला हात सांगावं लागलं की मी भोग नाव म्हणजे माझ्या डोळ्यात दिसत नाही, वाचता नाही येत म्हणलं तर तिथं पकडून मारेल तुम्हाला. बरोबर आहे की नाही? तर माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आजच्या दिवशी तुम्ही संकल्प करावं, स्वतः थोडं परिवर्तन करा. आता 8व्या वर्गात तुम्ही 9व्या वर्गात चालले, आता ओरिजिनल माध्यमिक मध्ये आहे. 8व्या वर्ग तुमच्या कशामध्ये होता? उच्च प्राथमिक, उच्च प्राथमिक ज्याला म्हणतात पूर्व माध्यमिक. आता तुम्ही ओरिजिनल माध्यमिक मध्ये झाले. आता ओरिजिनल माध्यमिक सारखे वागले पाहिजे की नाही? म्हणजे परिपक्वता आली पाहिजे. मॅच्युरिटी, परिपक्वता म्हणतो आपण. सहनशीलता, बरोबर आहे, समजदारी, धैर्य, ह्या साऱ्या गोष्टी आता तुमच्यामध्ये आल्या पाहिजे. आणि ह्या साऱ्या गोष्टी मी महासरस्वतीला विनंती करतो की येणाऱ्या पुढच्या वर्षापासून तुमचे आचरण, वर्तन, शिक्षण हे सर्व कसं राहील? प्रामाणिकपणे. ओके, इतकी बोलून माझी दोन शब्द